नमस्कार मंडळी, दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीवर मी शीतल तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत करते। आजच्या व्हिडिओचा विषय थोडासा वेगळा आणि अजून माहितीपूर्ण आहे। कदाचित थंबनेलवरून किंवा व्हिडिओच्या टायटलवरून तुम्हाला थोडीफार कल्पना सुद्धा आली असेल। तर तुमच्यापैकी बरेच जण आपल्या वेगवेगळ्या व्हिडिओंच्या खाली कमेंट्स करत असतात। म्हणजे खरं सांगायचं झालं तर आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीवर आता 1700 व्हिडिओ अपलोड झालेले आहेत। त्यामध्ये काही शॉर्ट व्हिडिओ आहेत, बरेच सारे धार्मिक मोठे व्हिडिओ आहेत। त्याच्यामध्ये व्रतवैकल्य असतील, सणवार असतील किंवा काही उपाय असतील ज्योतिषीय किंवा आपले जे वास्तुशास्त्राचे उपाय असतात तर त्याचे सुद्धा व्हिडिओ आहेत। बऱ्याच साऱ्या गोष्टी अशा आहेत की माहितीपूर्ण व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न मी केलेला आहे आणि इथून पुढे सुद्धा जसं जमेल तशा पद्धतीने करत राहणार आहे। आणि सुरुवातीचे जे काही व्हिडिओ होते तर ते माझ्या दैनंदिन आयुष्यावर मी केले होते, पण मग पुढे आपल्याला धार्मिक व्हिडिओंना चांगला रिस्पॉन्स मिळाला, मग मी तेच व्हिडिओ पुढे कंटिन्यू केले आणि तुम्हाला ते व्हिडिओ आवडले सुद्धा। तर या 1700 व्हिडिओंपैकी बऱ्याच साऱ्या व्हायरल झालेल्या व्हिडिओंच्या खाली कमेंट्स आलेल्या आहेत किंवा जे व्हिडिओ विशेष व्हायरल झालेले नाही आहेत तरी पण एक दोन का होईना कमेंट अशी असते की ताई तुम्ही आम्हाला जी माहिती सांगतात किंवा जे उपाय वगैरे सांगतात, सणावारांची माहिती सांगतात किंवा बऱ्याच साऱ्या धार्मिक कथा सुद्धा मी तुम्हाला आत्तापर्यंत सांगितलेल्या आहेत व्हिडिओंच्याद्वारे। तर तुम्ही विचारतात की ही माहिती सगळी तुम्ही कुठून आणतात किंवा तुम्ही खरोखर याचा अभ्यास केलेला आहे का, किंवा ही जी माहिती आहे, हे जे उपाय आहेत त्याला काही शास्त्रीय आधार आहे का, किंवा उगाचच आपण कुठून तरी गुगलवरून वगैरे घेतलं किंवा इंटरनेटवर आजकाल सगळी माहिती आपल्याला मिळते तर तिथून तुम्ही ते घेतलेलं आहे का। तर त्या सगळ्यांचं उत्तर म्हणून किंवा अजून तुम्हाला याच्यातून काहीतरी चांगल्या प्रकारे शिकायला मिळावं म्हणून मी हा व्हिडिओ करत आहे। माझ्याकडे भरपूर सारी धार्मिक पुस्तकं आहेत ज्यांचा अभ्यास करून, म्हणजे ज्यांच्यातून मी माहिती वाचते ती आपल्या पद्धतीने आपल्याला कशा प्रकारे मांडता येईल हे बघते आणि मगच व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येत असते। तर मग ही पुस्तकं आज मी तुम्हाला दाखवणार आहे। यातल्या बऱ्याच साऱ्या पुस्तकांचा अजूनपर्यंत वापर झालेला नाहीये, म्हणजे वापर कसा झालेला नाहीये, व्हिडिओसाठी मी अजून त्याचा वापर केलेला नाहीये, कारण काही पुस्तकांची जी भाषा असते ना तर ती खूप अवघड असते आणि आपल्याला मग ते जसंच्या तसं सांगायचं म्हटलं समोरच्यांना, म्हणजे तुम्ही बघणारे आहात तर तुम्हाला ते मी तसंच सांगायचं ठरवलं तर तुम्हाला कदाचित ती खूप अवघड भाषा वाटू शकते। त्याच्यामुळे सुरुवातीला मी वाचून घेते, जो विषय मला तुमच्यासमोर मांडायचा आहे तो विषय मी वाचून घेते, त्याच्यानंतर माझ्या पद्धतीने सोपं करून सांगण्याचा प्रयत्न करते। तर आशा करते तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील आणि एक पुस्तक मी तुम्हाला दाखवणार आहे ज्यातली काही पुस्तकं मी अजूनपर्यंत वापरलेली नाही आहेत पण ती सुद्धा दाखवते, कारण तुम्ही मला मग सांगू शकता की यापुढे तुम्हाला अजून कोणकोणत्या प्रकारचे व्हिडिओ पाहायला आवडतील। तर चला एक पुस्तक मी तुम्हाला दाखवते। आता फ्रंट कॅमेरा असल्यामुळे कदाचित ते उलटं दिसतं काय, मला बघू द्या। तर एक मिनिट, तर हा उलटंच दिसतं वाटतं। तर मी ना नाव सांगते आता, हे अशा पद्धतीने थोडंसं असं दिसणार आहे, आपण आरशात बघतो ना त्या पद्धतीने, कारण फ्रंट कॅमेरा आहे। तर मी नाव सांगते आणि त्याच्यावरून सुद्धा तुम्हाला लक्षात येईल। तर हे जे पुस्तक आहे ना तर याचं नाव आहे राशी सांगे स्वभाव, स्नेहल पाटील या लेखिकेचं हे पुस्तक आहे। तर त्यांनी या पुस्तकामध्ये सगळ्या राशींबद्दल माहिती सांगितलेली आहे अगदी इन डिटेलमध्ये। म्हणजे आता समजा, थांबा एक मिनिट मी उघडते। तर पहिली जी रास आहे ना मेष रास, राशीचक्रातली पहिली रास मेष रास, तर तिच्याबद्दल म्हणजे मेष राशीच्या स्त्रिया कशा असतात, मेष राशीचे पुरुष कसे असतात, मेष राशीचा पती व 12 राशींच्या पत्नी, म्हणजे अशा पद्धतीने मेष रास घेऊन प्रत्येक राशी बरोबर ते जोडून, म्हणजे मेष राशीचा पती आणि वृषभ राशीची पत्नी अशा पद्धतीने समजा असं काही असेल ना तर मग त्यांचं वैवाहिक जीवन कशा पद्धतीने असू शकतं, तर असं प्रत्येक राशीला घेऊन त्यांनी सांगितलेलं आहे। त्याचबरोबर अजून सांगायचं झालं तर पुढे आहे मेष राशीची सून आणि इतर राशींच्या सासूबाई, त्याचबरोबर भाग्यरत्न राशींची, मेष राशीची लहान मुले, किशोरवयीन आणि वयस्कर माणसे, त्याचबरोबर त्यांनी उपासना काय काय करायच्या, नोकरी व्यवसायासाठी काय काय करायचं, अधिकारी आणि कर्मचारी संबंध, त्याचबरोबर मेष राशीची सर्वसाधारण पथ्ये, असं बरंच काही सांगितलेलं आहे या पुस्तकामध्ये। त्याचबरोबर संपूर्ण 12 राशींचं अशाच पद्धतीने विश्लेषण या पुस्तकात केलेलं आहे।
तर खूप सुंदर माहिती आहे. मी साधारणतः एखादा अर्धा व्हिडिओ याच्यावर केलेला असेल, पण माझ्या मते तेव्हा चांगला रिस्पॉन्स न भेटल्यामुळे मी पुढे ते कंटिन्यू केलं नाही. पण आता बऱ्याच जणांना स्वतःच्या राशीबद्दल ऐकायला आवडतं, माहिती घ्यायला आवडते. तर मग मला असं वाटतं तुम्ही कमेंट करून सांगावं की तुम्हाला राशी भविष्याबद्दल ऐकायला आवडेल का. तर मी नक्कीच या पुस्तकाचा चांगल्या प्रकारे वापर करून तुम्हाला त्याची माहितीसुद्धा सांगेल. आता 1 मिनिट बॅक कॅमेऱ्याने मी तुम्हाला दाखवते. भरपूर पुस्तकं आहेत आणि शर्विलने ती खूप चांगल्या प्रकारे लावण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये जेवढं कव्हर करता येईल तेवढ्या सगळ्या पुस्तकांची माहिती मी तुम्हाला देते. सगळ्यात आधी बॅक कॅमेऱ्याने दाखवते. तर शर्विलने खूप चांगल्या पद्धतीने सगळी पुस्तकं लावलेली आहेत. अजून तो लावतोय. आज सुट्टी असल्यामुळे काहीतरी त्याचं मन रमवण्याचा प्रयत्न मी करते. आता हा व्हिडिओ पण त्यालाच इतका आनंद झाला की आईने आज काहीतरी पुस्तकं वगैरे काढलेली आहेत, त्याला खूप आवडतं असं. तर मग तो सगळी मांडणी करून ठेवते, म्हणजे मला दाखवायला टेन्शनच नाही. तोच सगळं मांडून ठेवतोय, मी एक एक काढून तुम्हाला दाखवते. तर एका पुस्तकाबद्दल मी तुम्हाला सांगितलं. आता हे जे दुसरं पुस्तक आहे श्रीमद भगवद्गीता. आता मी बॅक कॅमेरा करून असं प्रत्येक पुस्तक तुम्हाला दाखवू शकत नाहीये, पण नाव सांगते मी तुम्हाला आणि याच्यात बघताना तुम्हाला ते थोडंफार उलटं दिसेल, तर तेवढं समजून घ्या. श्रीमद भागवत कथा. आता हे पुस्तक सुद्धा मी वापरलेलं नाही अजून, पण त्याच्यामध्ये सगळं काही दिलेलं आहे. तर भागवत कथा आपण सर्वजण जाणतो की कशाबद्दल आहे. भगवान श्रीकृष्णांबद्दल सगळं काही याच्यामध्ये आपल्याला ऐकायला भेटतं. म्हणजे भगवान श्रीकृष्ण असतील, भगवान श्रीहरी विष्णू असतील, तर हे सगळं एकच आहे. तर संपूर्ण भागवत कथेचा जो काही सार आहे किंवा त्याच्यात म्हणजे नेमकं काय घडलेलं आहे ते सगळं या पुस्तकामध्ये आहे. तर तुम्हाला भागवत कथा ऐकायला आवडेल का, मला कमेंट करून नक्की सांगा. म्हणजे मी या पुस्तकातून तुम्हाला सगळं काही व्यवस्थित एक एक करून सांगेल. त्याच्यानंतर बरेच जण विचारत असतात की ताई, घरच्या गणपतीची उपासना कशी करायची किंवा श्री गणेशांची उपासना कशा पद्धतीने करायची. तर या पुस्तकामध्ये सगळं काही दिलेलं आहे. श्री गणेश चतुर्थी, संकष्टी चतुर्थी, अंगारकी चतुर्थी, विनायकी तिथींचे महत्त्व व काम्य गणेश उपासना, विवाह, संतती, आरोग्य, शिक्षण इत्यादी समस्यांसाठी प्रभावी गणेश उपासना, लक्ष्मी प्राप्तीसाठी विशेष गणेश उपासना, लक्ष्मी प्राप्तीसाठी सांगितलं. श्री गणपतीचे शीघ्र फलदायी मंत्र, स्तोत्र आणि आरत्या, श्री गणेशांची सौख्यकारक व्रते, श्री गणेशांची प्रभावशाली यंत्रे, श्री गणेशाचे नित्यपूजन असे करा, श्री गणेश मूर्तीची स्थापना, अभिषेक पद्धती आणि उपासना, त्याचबरोबर डाव्या उजव्या सोंडेच्या गणपतीचे महत्त्व आणि पूजा, आनंदी जीवनासाठी श्री गणेश पत्री पूजन, श्री गणेश पुराण व गणपतीच्या 3 अवतारांची महती. तर असं सगळं काही दिलेलं आहे. त्याचबरोबर 12 राशी, 27 नक्षत्र व ग्रह दोषांसाठी गणपतीची प्रभावी उपासना. तर अशा पद्धतीने खूप माहितीपूर्ण असं पुस्तक आहे आणि उगाचच नाहीये. कुणाचं आहे हे पुस्तक? प्रिया लक्ष्मीकांत मालवणकर, म्हणजे त्या दत्तप्रिया म्हणून ओळखल्या जातात. तर त्या ज्योतिष आहेत, समुपदेशक आहेत, वास्तुतज्ञ आहेत, उपासना मार्गदर्शक आहेत, श्री दत्त साहित्यिक आहेत आणि दत्त प्रवचनकार सुद्धा आहेत. तर खूप छान पद्धतीची माहिती त्यांनी या पुस्तकात दिलेली आहेत आणि त्यांची वेगवेगळ्या देवी देवतांची जी पुस्तकं आहेत तर ती माझ्याकडे उपलब्ध आहेत. वास्तुशास्त्राची सुद्धा आहेत, त्याचबरोबर वास्तुदोषांवर प्रभावी तोडगे सुद्धा आहेत. तर तीही मी तुम्हाला या व्हिडिओत दाखवते. तर अशा पद्धतीने हे पुस्तक आहे. ज्यांना गणपती बाप्पांवर म्हणजे श्रद्धा आहे किंवा तुम्हाला असं वाटतं ना की गणपती बाप्पांना आपण जे काही सांगतो, जे काही त्यांच्याकडे मागतो तर नक्कीच ते पूर्ण करतात. तर जे कोणी गणपती बाप्पांना आराध्य मानतं तर त्यांनी नक्कीच या पुस्तकाचा लाभ करून घ्यावा. म्हणजे तुम्हाला जर इच्छा असेल की याच्यातली माहिती मी तुम्हाला सांगावी तर नक्कीच तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता. त्याच्यानंतर हे स्वामी समर्थांचे 9 गुरुवारचे व्रत. माझ्या मते जे कोणी स्वामी भक्त आहेत तर त्यांच्या प्रत्येकाच्या घरी हे पुस्तक असू शकतं. आता हे जे पुस्तक आहे ना हे खूप महत्त्वाचं आहे. मी तुम्हाला याचं नाव वाचून दाखवते. आधुनिक हिंदू धर्म का आणि कसा, तर या विषयावर हे पुस्तक आहे. मराठी अनुवाद याचा केलेला आहे रवींद्र काळे व मूळ इंग्रजी पुस्तक आहे अशोक गर्दे यांचं. तर
खूप छान पद्धतीची माहिती या पुस्तकात दिलेली आहे. मोक्षाचे 3 मार्ग असतील किंवा मूलभूत प्रार्थना कोणत्या, व्यक्ती आणि समाज, म्हणजे हिंदू धर्माबद्दल जे काही महत्त्वाचं आहे ते सगळं या पुस्तकात दिलेलं आहे. आता हे जे पुस्तक आहे ना, याचं नाव आहे जीवनदीप. गोविंद विष्णू धर्माधिकारी या सरांचं हे पुस्तक आहे. तर याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे ते मी तुम्हाला सांगते. एकच मिनिट. श्री गुरु म्हणजे आराधना कुणाकुणाच्या करायच्या, तर गुरूंची आराधना कशी करायची, श्री लक्ष्मी महिमा, कुलदेवता, इष्टदेवता, ग्रामदेवता, त्याचबरोबर जे पुण्य वृक्ष आहेत, श्रीफळ, अश्वत्थ वृक्ष, औदुंबर वृक्ष, सुपारी, आणि धार्मिक विधींबद्दल सांगायचं झालं तर ओटी भरण, औक्षण, कोकिळाव्रत, नूतन गृहप्रवेश, सहस्त्र चंद्र दर्शन, सूर्यनमस्कार, हळदी कुंकू, आणि महात्म्यांबद्दल सांगायचं झालं तर म्हणजे जे वेगवेगळ्या प्रकारचं महात्म्य असतं, दिन महात्म्य, भस्म महात्म्य, स्थान महात्म्य, अग्नी, ब्राह्मण, स्त्री, नानाविध विचारमूल्ये. तर नानाविध विचारमूल्येमध्ये काय येतं, अज्ञानमूलक विचार, आशा, उपजीविका, कालबाह्य कर्तव्ये, नम्रता, नमस्कार विधान, नवविधा भक्ती. तर अशा पद्धतीने, आणि जे षड्रिपू आहेत, काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ, लोभ, तर या सगळ्यांबद्दलची माहिती जीवनदीपमध्ये आहे. तर आपलं जे देवीचं ओटी भरण असतं किंवा कुलदेवी, आपल्या ग्रामदेवता, इष्टदेवता यांच्या सेवा उपासना कशा करायच्या, तर हे सगळं या पुस्तकामध्ये दिलेलं आहे. तर याच्यातली काही माहिती मी तुम्हाला काही व्हिडिओमध्ये सांगितलेली असेल, पण तुम्हाला खरंच सखोल माहिती आपल्या चॅनेलवर हवी असेल तर म्हणूनच तुम्ही आपला चॅनल पाहतात. तर तुम्हाला यातलं कशावर व्हिडिओ म्हणजे कशावर माहिती ऐकायला आवडेल ते मला तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं आहे. एक मिनिट पॉज करते. आता हे जे पुस्तक आहे ना, याचं नाव आहे उपरत्ने वापरा, समस्यामुक्त व्हा, विविध अल्पमोली बहुगुणी उपरत्ने, आणि हे सुद्धा प्रिया मालवणकर या मॅडमचं पुस्तक आहे. अमाप धन देणारी उपरत्ने, शृंगार सुख देणारी उपरत्ने, उपरत्ने आणि वास्तू मार्गदर्शन, एड्स पासून संरक्षण देणारे उपरत्न, बाधानाशक उपरत्ने, लक्ष्मीदायक उपरत्ने, आणि उपरत्ने का वापरावीत, उपरत्नांचा इतिहास, प्रभावी उपरत्न यंत्रे, शृंगार उपरत्न यंत्र, उपरत्नांविषयी दुर्मिळ माहिती, सखोल मार्गदर्शन, उपरत्ने लाभतात का, उपरत्नांची सचित्र माहिती, ग्रह राशी नक्षत्रांनुसार उपरत्न कोणती वापराल. तर ही सगळी माहिती प्रिया मालवणकर या मॅडमने या पुस्तकात लिहिलेली आहे. खूप चांगल्या पद्धतीने सगळं काही याच्यामध्ये दिलेलं आहे. अभ्यासपूर्ण आहे. तुम्हाला मी जवळून दाखवते. आता दिसायला जरी ते उलटं दिसत असलं पण तरी तुम्हाला एक अंदाज येऊ शकतो की खूप चांगल्या पद्धतीने दिलेलं आहे. आता बघा इथे एक विषय असा आहे, वास्तुदोष आणि उपरत्ने. तर आग्नेय दिशा किंवा आग्नेय दिशेस कोणती उपरत्ने ठेवाल, दक्षिण दिशा, पूर्व पश्चिम दरवाजा, शयनगृह, हॉल, दक्षिणमुखी दरवाजा. तर याच्यावर भरपूर सारे तुम्ही प्रश्न विचारत असतात, तर हे पुस्तक खूप उपयोगी आहे. तर तुम्हाला उपरत्नांवर व्हिडिओ ऐकायला आवडेल का, म्हणजे कोणता विषय मी घ्यावा आणि व्हिडिओ करावा, तर ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. आता हा आहे भविष्यवेध. भविष्यवेधमध्ये काय काय दिलेलं आहे, ज्योतिष, अध्यात्म, वास्तू, रत्न, योगपत्रिका. तर हे अतुल खिस्ती यांचं पुस्तक आहे. खूप छान पद्धतीने त्यांनी माहिती दिलेली आहे. रत्नांची तपासणी असेल, रत्नाची अंगठी किंवा धातू असेल, ज्योतिषशास्त्रीय गणित असेल, तर हे सगळं या पुस्तकामध्ये आहे. त्याच्यानंतर प्रिया मालवणकर मॅडमचंच अजून एक पुस्तक आहे, धनदेवता श्री कुबेर उपासना. तर जवळपास त्यांनी जे वेगवेगळ्या देवी देवतांच्या म्हणजे माहितीवर पुस्तकं बनवलेली आहेत ना, तर वरचं जे कवर आहे तर त्याची रचना सारखीच ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर श्री कुबेर देवतांबद्दल सुद्धा बरेच जण प्रश्न विचारत असतात. तर मग याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे, आता जी कवरवर माहिती दिलेली आहे ना, तर तीच सगळी डिटेलमध्ये पुस्तकात आहे. तर मी तुम्हाला वाचून सांगते म्हणजे तुम्हाला अंदाज येईल की धनदेवता श्री कुबेर उपासना. तर या पुस्तकामध्ये आपल्याला काय काय ऐकायला मिळेल, वाचायला मिळेल. आनंदी जीवनासाठी वास्तूमध्ये कुबेर उपासना किंवा कुबेर स्थापना अशी करा. कर्जमुक्तीसाठी विशेष प्रभावी कुबेर पूजन मार्गदर्शन. व्यापार व्यवसाय यांच्या वृद्धीसाठी सशक्त कुबेर पूजन कसे करावे. धनसंकट दूर करण्यासाठी बुधवार, अमावस्या, पौर्णिमा, एकादशीला करायचे धनदायी कुबेर पूजन.
धनत्रयोदशी लक्ष्मीपूजनाला कुबेराचे शीघ्र फलदायी पूजन असे करा. लक्ष्मीचे मानसपुत्र कुबेरांविषयीची दुर्मिळ माहिती आणि कथा, धनदायक कुबेर मंत्र, यंत्रे आणि विविध अभिषेक, धनसंपदेसाठी प्रभावी कुबेर स्तोत्रे, नामावल्या, धनसंकट दूर करणारी शीघ्र फलदायी कुबेर व्रते, ऐश्वर्यप्राप्तीसाठी कुबेराच्या दानाचे नेमके मार्गदर्शन, कुबेराचे वाहन मुंगसाचे दर्शन धनदायी कशा प्रकारे असते, किंवा कुबेराचे भारतातील एकमेव धनदायी स्थान श्री क्षेत्र कुबेर भंडारी. तर भरपूर सारी माहिती या पुस्तकात आहे. आपण याचा खूप चांगल्या पद्धतीने वापर करू शकतो आपले वेगवेगळे व्हिडिओ करून. तर तुम्ही मला सांगा, तुम्हाला कुबेर देवतांविषयी नक्की कोणती माहिती ऐकायला आवडेल. आता वेगवेगळं पुस्तक मी तुम्हाला दाखवते, त्यामुळे मी असं म्हणत आहे, कारण पुस्तक तशा पद्धतीने दाखवलं की पुढे आपल्याला विचारावं लागणारच ना तुम्हाला, की तुम्हाला नक्की काय ऐकायला आवडेल वगैरे. तर हे जे पुस्तक आहे हे सुद्धा खूप सुंदर आहे. याचं नाव मी तुम्हाला सांगते. श्री गुरुचरित्रातील कथा, सौ स्मिता पोतनीस या मॅडमचं हे पुस्तक आहे. तर याच्यामध्ये त्यांनी सगळ्या प्रकारच्या ज्या गुरुचरित्रातल्या कथा आहेत ना, तर त्या दिलेल्या आहेत. खूप मोठं असं पुस्तक आहे, भरभरून कथा याच्यात दिलेल्या आहेत. अनंत व्रत कशा पद्धतीने केलं जातं, किंवा रुद्राध्याय महिमा असेल. अजून आपण बघूया औदुंबराची महती. म्हणजे आता गुरुचरित्र या विषयासंदर्भात जे जे काही येईल तर त्या सगळ्या कथा या पुस्तकात दिलेल्या आहेत. तर मी सुरुवातीला कोणती सिरीज नक्की चालू केली पाहिजे तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि वास्तुशास्त्राचे हे पुस्तक आहे. निसर्ग नियम आणि आमची वास्तुरचना, डॉक्टर AR तारखेडकर यांचं हे पुस्तक आहे. तर त्यांनी याच्यामध्ये कोणकोणते विषय घेतलेले आहेत अगदी थोडक्यात मी तुम्हाला सांगते. वास्तुशास्त्र म्हणजे काय, वास्तुशास्त्र आणि विश्व, वास्तुशास्त्राचा इतिहास, वास्तुशास्त्राचे उपयोजन, वास्तुशास्त्राचे काही भक्कम पुरावे, वास्तू व प्लॉटमधील दिशाविषयक माहिती, वास्तुपुरुष प्रतिमा, वास्तुचक्र व इष्टदेवता स्थान, वास्तूतील शुभ व अशुभ ऊर्जेची स्थाने, जागेसभोवतालचा परिसर आणि भौगोलिक स्वरूप. तर अशा पद्धतीने परत खाली आहे वृत्ताकार रस्ते, भूमिपूजनाचे मुहूर्त, विहीर कोठे असावी कोठे नसावी, बांधकाम साहित्य, जागेलगतचे कंपाऊंड वॉल व गेट, संपूर्ण प्लॉटचे विभाजन. तर वास्तुशास्त्राचे 41 विषय होतील, एवढी माहिती त्यांनी त्या पुस्तकात दिलेली आहे. वास्तुशास्त्र म्हणजे केवळ एकच आहे असं नाही, त्याच्यामध्ये वेगवेगळे उपविषय येतात आणि प्रत्येक विषयाची त्यांनी मुद्देसूद माहिती त्या पुस्तकामध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर मंडळी, आजचा व्हिडिओ थोडासा मोठा होतोय, त्यामुळे मी इथेच थांबते. जेवढं काही या व्हिडिओमध्ये दाखवणं शक्य झालं तेवढं मी तुम्हाला दाखवलं. आता बघूयात तुम्ही या व्हिडिओला कसा रिस्पॉन्स देतात. जर तुम्हाला याच्यामध्ये म्हणजे रस असेल की अजून सगळी जी पुस्तकं आहेत ती इन डिटेल मी तुम्हाला दाखवावी, तर कमेंट करायला अजिबात विसरू नका. आजचा व्हिडिओ याच्यामध्ये मी तुम्हाला दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली ते मला तुमची एक कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे धार्मिक आध्यात्मिक व्हिडिओ नेहमीच पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा. वेळात वेळ काढून व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद.